आजचा निकाल आपल्याच बाजूने येणार असल्याची प्रतिक्रिया आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली। तसंच आम्ही सगळे कायदेशीर रीतीने योग्य आहोत, तर आम्हीच शिवसेना आहोत, फक्त नेतृत्वात बहुमताने बदल केलाय असंही शहाजी बापू पाटील म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधलाय सुनील दिवाण यांनी। आज 16 अपात्र आमदारांचा निकाल लागणार आहे। थोड्या वेळात आपल्या सोबत आमदार शहाजी बापू पाटील आहेत। बापू, आज निकाल आहे, थोड्या वेळानं काय टेन्शन बिन्शन? कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही, कुठल्याही प्रकारात दबाव नाही, कारण शिवसेना पक्षात कोणतीही फूट पडली नाही, बंड झालं नाही, त्यामुळं पक्ष एकसंघ राहिलेला आहे। हे निवडणूक आयोगानं सिद्ध केलेलं आहे, मान्य केलेलं आहे, तसा निकाल दिलेला आहे। फक्त आम्ही नेतृत्वात बदल केलेला आहे, हे सोडून आम्ही दुसरं पक्षविरोधी कोणतंही काम केलेलं नाही। त्यामुळं हा निकाल पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना तिच्याच बाजूनं लागणार असा कायदेशीररित्या मला ठाम विश्वास वाटतो। संजय राऊत तरी वेगळंच काय तर म्हणतात, मॅच फिक्सिंग चालली आहे म्हणतात। आता निकाल कसा लागणार त्यांच्याही वकिलांनी त्यांना सांगितलं असेल, त्यामुळे त्यांची ठरल्याप्रमाणे वातावरण निर्मिती सुरू झाली। महाराष्ट्र पेटवून सुटलेला माणूस ही मी अनेक वेळा सांगितले, तेहीच उद्योग करणार आहे, त्याला दुसरं काही येणार नाही, आलं नाही, त्याला एकदा कुठल्या तर वार्डात उभा करावं लागतं आणि एक निवडणूक कशी असती ही त्याला एकदा समजावून सांगायला लागतं। आता हे जर निकाल आल्यानंतर जर तुमच्या बाजूने आला तर ते कोर्टात जाणार आहेत, सुप्रीम कोर्टात। तुमच्या विरुद्ध गेला तर तुमची काय भूमिका आहे? कायदा ही एकच आहे। नार्वेकर साहेब हे कायदा तज्ज्ञ आहेत आणि मीही LLB करून वकिली केलेली आहे। माझ्या मते, माझंही मत आहे की हा निकाल कायद्याच्या चाकोरीत जर आपण तपासला तर निश्चितपणानं शिंदेसाहेबांच्या बाजूनं निकाल लागणार, सर्व आमदार पात्र ठरणार, कारण यातील एकाही आमदारानं पक्षविरोधी एकही कारवाई केलेली नाही। आजचा एकदम ओके लागणार, 100% निकाल हा ओके लागणार। आणि याला कारणच एक आहे की कायदा हा कायदाच असतो आणि कायद्याच्या बाजूनं कुठंही आम्ही शिवसेनेच्या विरोधात पक्षविरोधी कारवाई किंवा बंड केलेलं नाही, फक्त आम्ही नेतृत्वाचा बदल केलेला आहे। ती आमच्या पक्षाची, राज्याच्या विकासाची गरज होती, म्हणून आम्ही हे उचललेलं पाऊल आहे। आजचा निकाल हा एकनाथ शिंदेंच्याच बाजूने लागेल ही त्यांनी विश्वास ठाम व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह सुनील दिवाण, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।